हॅलो गाईज. या आधीच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण डे रुटीन केलं होतं की डे रुटीन मध्ये की आपण काय काय यूज करतो. तर चला आता आपण पाहणार आहोत नाईट रुटीन मध्ये आपण काय काय यूज करतो ते. सो गाईज, सेम ॲज इट इज जसं मी मॉर्निंगला सांगितलं होतं की माझा फेस वॉश हा एकच आहे, मम्मा अर्थचा. मी हे डे आणि नाईट दोन्ही वेळेस यूज करते. सो आताही मी याच फेस वॉशने फेस क्लीन करून आले. या फेस वॉश मधला या फेस वॉश मध्ये जे विटॅमिन सी आणि जे टर्मरिक आहे याने स्किन खूप छान अशी फ्लोलेस होते आणि टॅन खूप खूप जास्त टॅन रिमूव्ह होतं याने. सो मी सगळ्यांना हेच रेफर करेन की तुम्ही सुद्धा हेच यूज ॲज इट इज. पुन्हा एकदा रोज वॉटरने आपली स्किन खूप जास्त हायड्रेट होते. खूप छान असं रोज वॉटर आपल्या स्किन मध्ये मर्ज करून घ्यायचंय. सी गाईज, माझी स्किन किती हायड्रेट वाटते. ओके. अँड थर्ड स्टेप, मॉइश्चरायझर. सेम गाईज, मी 2-3 गोष्टी अशा ठेवल्यात ज्या मी डेली मॉर्निंग आणि इव्हिनिंग नाईटला मी ह्याच 2-3 गोष्टी यूज करते, ज्यामुळे स्किन आहे ना अशी खूप अशी डल होत नाही किंवा असं आपल्याला वेगळं काही करायची गरज पडत नाही. ह्या 2-3 गोष्टी जर आपण ठेवल्यात ना रुटीन मध्ये, सो खरंच स्किन छान राहते. मल्सिफ्लाय, अप्लाय, टॅपिंग मोशन मध्ये अप्लाय, दॅन मर्ज. व्यवस्थित मर्ज करून घ्यायचे स्किन मध्ये, त्याला पेडिट्रेट करायचंय आपल्याला. बेसिकली ह्या 2-3 गोष्टी असतात गाईज, ह्या आपल्याला म्हणजे डेली रुटीन मध्ये जर आपण व्यवस्थित ठेवल्या ना की स्किन खरंच आपली खूप छान राहते आणि हायड्रेट राहते. सी गाईज, ओके गाईज, मला थोडे अंडर आईज डार्क सर्कल्स आहेत, माउथ एरियाला थोडं डार्क सर्कल आहे. सो त्यामुळे मी ही डर्माची अंडर आय क्रीम यूज करते. डर्मा. सो डर्मा तर प्रोडक्ट सगळ्यांनाच माहिती आहे, ते खूपच छान आहे. सो नाईट रुटीन मध्ये हे माझं कंपल्सरी असतंच असतं. हे सुद्धा छान असं स्किन मध्ये मर्ज करून घ्यायचंय आपल्याला. ज्यांना कुणाला खूप जास्त डार्कनेस असेल ना अंडर आईज आणि माउथ एरियाला, त्यांनी हे ऑफकोर्स यूज करू शकता. डर्माची ही अंडर आईज क्रीम खरंच खूप छान आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. अगदी हलक्या हाताने मी त्याला मसाज देते, कारण ती क्रीम आपल्या स्किनमध्ये पेडिट्रेट झाली पाहिजे. अजिबात घाई करायची नाहीये आपल्याला. खूप सावकाश त्याला पेडिट्रेट करायचंय आणि आपल्याला ह्या रिंग फिंगर यानेच करायचे, कारण या बोटामध्ये आपल्याला जास्त प्रेशर नसतं. जितकं आपल्या ह्या बाकीच्या बोटांमध्ये प्रेशर असतं तितकं या बोटामध्ये प्रेशर नसतं. सो आपल्याला या बोटानेच त्याला व्यवस्थित मल्सिफ्लाय करायचे किंवा मर्ज करायचे स्किनमध्ये. सी गाईज.
गाईस डन.